हॅलो, मी रुपाली तुमचे स्पीड मॅथ्स विथ वेदाजमध्ये स्वागत करते। आज आपण मल्टिप्लिकेशन बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 डिजिट मल्टिप्लिकेशन बघितलं होतं। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते। आज आपण बघणार आहोत 5 ने मल्टिप्लाय, मोठ्या संख्येला 5 ने मल्टिप्लाय कसं करायचं आणि ते पण एका मिनिटामध्ये आपण आन्सर कसं काढू शकतो। तर आज आपण बघणार आहोत 5 ने मल्टिप्लाय करायचं, कोणत्या मोठ्या संख्या असतील तर 5 ने मल्टिप्लाय कसं करायचं। आज आपण एक उदाहरण घेऊन बघूया। 2 6 4 2 × 5 आपण बघूया। आपण जर आपल्या रेग्युलर पद्धतीने केलं असतं तर 5 2 जार केलं असतं, 5 4 जार, 5 6 जार, 5 2 जार असं केलं असतं, म्हणजे आपण सगळ्या संख्येला गुणत बसलो असतो। पण आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत आणि ती ट्रिक म्हणजे आपण काय करणार आहोत, ही जी वरची संख्या आहे 2 6 4 2 याचा आपण हाफ करणार आहोत। तर आपण हाफ, प्रत्येक संख्येचा हाफ करणार आहोत। आपण इकडून सुरुवात करणार आहोत। 2 चा हाफ 1 इकडे लिहिणार आहे आपण, 6 चा हाफ 3, 4 चा हाफ 2 आणि परत 2 चा हाफ 1 येणार आणि पुढं कोणतीच संख्या नाही आहे, त्यामुळे 5 ने गुणायचं आहे। त्या 0 म्हणजे पुढे 0 समजा, तर 0 5 0 जार 0 म्हणून आपण इकडे 0 लिहिणार आहे। हे आलं आपलं आन्सर। बघितलं मित्रांनो किती पटकन आन्सर आलं। तसंच अजून एक उदाहरण घेऊन बघूया आपण। 6 8 8 6 × 5। तर आपण बघूया कसं करायचं हे। आपण हे 6 8 8 6 आहे, याचा आपण हाफ करणार आहोत। आता 6 चा हाफ काय येतो, 3 येतो, तर आपण इकडे 3 लिहिणार। 8 चा हाफ येतो 4 म्हणून 4 लिहिणार। परत 8 चा हाफ येतो 4 4 आणि 6 चा परत हाफ येतो 3। तर आपण 5 ने परत इथं आपण 0 लिहिणार आहे। 5 0 जार 0 आपलं हे आन्सर। तर बघितलं मित्रांनो किती सोपं आहे हे करायला। आता हे झाली इवन नंबरचा आपण हाफ करता येतं, पण आपण ऑड नंबर आला तर आपण कसं करणार मल्टिप्लिकेशन 5 ने। तर आपण ऑड नंबर एक घेऊन बघूया। तर आपण ऑड नंबरचं एक गणित घेऊ। 3 4 7 8 × 5। तर आपण ह्याचा हाफ कसं करायचा आणि ह्यासाठी काय ट्रिक वापरायची ते बघूया। तर आपण 3 चा हाफ आपल्याला करता येत नाही, म्हणून आपण काय करणार, 3 च्या अगोदरची संख्या घेणार 2। तर 2 चा हाफ काय येतो 1 म्हणून इथं लिहिणार 1 आणि 3 - 2 1 कॅरी फॉरवर्ड घेणार आपण, इथं एक 1 कॅरी फॉरवर्ड घेणार, म्हणजे इथं किती झाले 14 झाले। तर 14 चा हाफ काय येतो 7 म्हणून इथं आले 7। आता 7 चा हाफ होत नाही परत, म्हणून आपण काय करणार आहे, अगोदरची संख्या घेणार आहे। 7 च्या अगोदरची संख्या 6 आणि 6 चा हाफ येतो 3। आता परत आपण इकडे एक 1 कॅरी फॉरवर्ड करणार आहोत। आता 1 कॅरी फॉरवर्ड केलं की इथं झाले 18। 18 चा हाफ येतो 9 म्हणून इथं आलं 9 आणि वरती आले 0। हे आलं आपलं आन्सर। बघितलं, ऑड नंबर जरी असेल तरी आपण 5 ने मल्टिप्लाय करू शकतो ह्या ट्रिकनी। आपण अजून एक ऑड नंबर घेऊन बघूया। 5 7 4 9 × 5। आता बघू आपण ह्याचा कसं करायचा आन्सर। आता आपल्याला 5 चा हाफ होत नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, अगोदरची संख्या घेणार। 5 च्या अगोदरची संख्या 4 येते, तर 4 चा हाफ येतो 2 मग 2 इकडे लिहिणार। आता 5 - 4 1 झाले, 1 कॅरी फॉरवर्ड करणार आपण इथं झाले 17। आता 17 चा पण हाफ होत नाही, म्हणून आपण ह्याच्या अगोदरची संख्या घेणार 16। 16 चा हाफ येतो 8 म्हणून इथं आले 8 आणि परत 1 कॅरी फॉरवर्ड होणार, तर इथं आले 14। तर 14 चा हाफ येतो 7 म्हणून इथं आले 7 आणि 9 चा हाफ होत नाही, म्हणून 9 च्या अगोदरची एक संख्या घेणार आपण 8। 8 चा हाफ येतो 4 आणि 1 कॅरी फॉरवर्ड येणार इथं। आता इथं 1 कॅरी फॉरवर्ड आल्यामुळं 5 1 जार 5 म्हणून इथं आले 5। बघितलं मित्रांनो, इथं 1 आलं म्हणून आपण 5 1 जार 5 केलं। इथं 1 नाही 0 होतं म्हणून 5 0 जार 0 केलं होतं। समजलं मित्रांनो किती सोपं आहे 5 ने मल्टिप्लाय करायचं। म्हणजे यामध्ये तुम्हाला कितीही मोठी संख्या असली आणि 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल तरी 1 मिनिटमध्ये तुम्ही हे आन्सर काढू शकता। आणि तुम्ही जर हे प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला 1 सेकंदामध्ये या तोंडीसुद्धा तुम्ही हे गणित सोडवू शकता। समजलं मित्रांनो, तर अशाच माझ्या नवीन नवीन ट्रिक्स आणि मॅथ्स शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुमच्या घरातील सदस्यांना, तुमच्या मित्रांनासुद्धा गणित सोप्या पद्धतीने कसं करायचं हे शिकता येईल आणि त्यांना गणिताची गोडी पण लागेल. थँक्यू.